नमस्कार. आज आपण पाहणार आहोत रानभाजी करटोल्याची. त्याच्यासाठी मी इथे करटोले घेतलेले आहेत पावशेर. त्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे. ही एक आयुर्वेदिक रानभाजी आहे. नक्की ट्राय करा, खूप छान लागते. इथे कांदा घेतलेला आहे मी, लसूण ठेचलेला घेतलेला आहे आणि आपल्या कटोरल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. एकसारखे तुकडे करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित शिजेल. इथे मी डाळ घेतलेली अर्धा वाटी. एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत 1.5 चम्मच. त्याच्यामध्ये जिरं आणि ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. ही भाजी आमच्या गावी बनवता अशीच, माझी आई बनवायची अशीच भाजी ही डाळ टाकून. तुम्ही नाही डाळ टाकली तरी चालेल, पण डाळ टाकून खूप छान लागते. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. कांदा परतून झाला की आपल्याला तिखट 1 चम्मच, हळदी पावडर अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकायचे. याच्यात कोणतेही मसाले लागणार नाही आहेत. बिना मसाल्याची भाजी ही चवीला अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. ही भिजलेली डाळ आहे. आता याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत आणि हिला कमीत कमी 15 मिनटं शिजू द्यायची. हे झाले आपले 15 मिनटं. हे बघा, अशी दुकड कच्ची शिजू द्यायची तिला. आता याच्यामध्ये आपण कट केलेले कटोरले टाकणार आहोत. आता याला आपल्याला झाकून ठेवायचे असंच 5 मिनटं. 5 मिनटं याची वाफ काढून घ्यायची आणि परत एकदा त्यांना मिक्स करायचे चांगलं, जेणेकरून ते एकसारखे शिजून येतील. परत आपल्याला याला 10 मिनटं झाकायचे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण सांगा कमेंटमध्ये. हे बघा, आपली भाजी तयार झालेली इथे. आता याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया. ही भाजी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही. इथे मी भाजी घेतलेली आहे. इथे जवसची चटणी, लोणचं, भाकर